वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घाटकोपर परिसरातील एका रहिवासी सोसायटीत मराठी कुटुंबाला ते केवळ मांसाहार करतात म्हणून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टेने ही घटना उघडकीस आणली. त्यांनी संबंधित सोसायटीत जाऊन आपला संतापही व्यक्त केला. त्या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या सोसायटीत 4 मराठी कुटुंबांसह गुजराती आणि मारवाडी कुटुंबही राहतात. सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल. थांब 1 मिनिट. पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील. तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची. शॉर्टकट मध्ये सांगतोय. जगदूशा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता. मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं. लोक हॉटेलमधनं गपचूप पार्सल आणून चोरासारखे. घाटकोपरच्या श्री संभव दर्शन इमारतीत मनसे पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा जाऊन मराठी कुटुंबाला देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणूक प्रकरणात जाब विचारला. तक्रारदार मराठी आणि आरोप करण्यात आलेल्या गुजराती कुटुंबांशी मनसे पदाधिकारी बोलत असताना तिथे मनसे कार्यकर्तेही पोहोचले. त्यानंतर पुन्हा वादावादी झाली आणि घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप हा मनसेकडून करण्यात आला. हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी. कमिटीच्या ना कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. माझ्याबरोबर राम रिंगे आणि त्यांचं कुटुंब आहे. रामजी, काय सांगाल नेमकं काय वाद होतोय? गुजराती इथले ज्या फॅमिली आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय त्रास दिला जातोय, काय सांगाल? एक महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं. 1 महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं. त्या इलेक्शनमध्ये मी फॉर्म भरला होता तर माझी तिथे हार झाली. तर हे गुजराती लोक काय बोलतात, तुम मराठी लोग जीत के नाते है, तुम्हारी कोई हैसियत नहीं, क्या को खड़ा रहता है तुम लोग नॉनवेज खाते हैं, तुम मच्छी मटन खाते हैं, तुम डॉगी पालते हैं, तुम गंदे लोग हैं. तो मतलब हम गंदे है तो तुम हार्ट में आगे क्यों रहते हैं. और मला माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देतात. काही विचारा गेलो, कुठला पेपरवर्क मागा गेलो तिकडे पेपरवर्क नाही, इग्नोर करतात. माझ्या अगेन्स्ट ग्रुप बनवला आहे, मेजॉरिटी बनवली. आता काल नेमका काय वाद झाला, काय झाला? काल वाद झाला की सोसायटीचं हे दिलं मला त्यांनी, पॉवर कन्व्हर्ट डीडचं. हे मला त्यांनी सोसायटीने लेटर दिलं मला की हे कन्व्हर्ट डीडचं तुम्ही बनवून द्या. तर मी लॉयर साहेबांना आणलं, घेऊन आलो. सोसायटी बरोबर मिटिंग केली. मिटिंग झाली. सेकंड मिटिंगला बोलले की लॉयरना बोलवा. काल बोलतात की तुम करने वाला कौन है, तुम भी सब ये नहीं करने का, हम देखेंगे, गुजराती देखेंगे, तुम मराठी कौन लगता है, कौन करने वाला. बोल तुमने पॉवर क्यों किया मुझे. काल रामरिंगेंनी जेव्हा मला फोन केला की आम्हाला इकडे त्रास दिला जातोय, मच्छी मटण बनवायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं एक जास्त मेजॉरिटी एका साईडला करून यांना एकटे पाडायचं, 2-3 कुटुंब आहेत त्यांना कुठल्या फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व नाही करायचं आणि शिव्या दिल्या यांना त्यांनी. तर काल यांनी फोन केला, मी आलो तर त्या 7व्या माळ्यावरती तो शहा म्हणून आहे जो आगाऊपणा करतोय, तर त्यांनी फोनही उचलला नाही, तो आलाही नाही. हां, तर माझं एकच म्हणणं आहे की जर तुमची मस्ती आहे ना तर खुलेआम आमच्या मराठी माणसांसमोर दाखवा ना. असं तुम्ही 50-100 जण एकत्र राहून 1-2 माणसांना टार्गेट करणार आणि तुम्ही त्यांना इथून अशाने तरी मानसिक छळ करून त्यांनी घर विकून जावं आणि इथे 100% ह्यांचा समाज व्हावा, हे ह्याच्या पाठचं टार्गेट आहे. हे लोक काय बोलतात की मराठी लोकांना आपल्यामध्ये घ्यायचं नाही कार्यक्रम मध्ये, असं बोलले ते. आणि काय बोलतात गुजराती लोक की मराठी लोक गुंडे आहेत. एक लेडीज बोलली काल मराठी लोक गुंडे आहेत, यांना इथं नाही घ्यायला नाही पाहिजे इथे, असे गुजराती लोक बोलतात. सोसायटी रिलेटेड भांडण आली, त्यामुळे थोडे अपशब्द निर्माण झाले. त्यानंतर मग तो बोलतो तुम मराठी लोक गंदा आहे, तुम लोग गुंडा आहे, सारा इधर रहने का तुम्हाला अवकाश आहे. ते सगळं 1 महिन्यापासून चालू आहे, पण 2 दिवस झाले प्रकरण वाढतच गेले. मुंबईत मराठी कुटुंबांना गुजराती कुटुंबांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या प्रकारांची तक्रार ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली. अशा प्रकरणात मनसेनी त्यांच्याच भाषेत उत्तर देतील असं मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. तसंच असे प्रकार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.
नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार SNC पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना हे कळवू. कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजपबरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे. समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही. सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, हे आमचं मत आहे. आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. आणि आता मुंबईच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईकरांच्या पिण्याच्या